संतापाची लाट उसळलेली आहे। अगदी मध्यरात्रीपासूनच तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे आणि आत्ताची अगदी मोठी बातमी बघितली तर धनंजय देशमुख ह्यांचं तर कशा पद्धतीनं घरावरती काय प्रसंग कोसळलेला आहे यासह नेत्यांमधून संपूर्ण वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। खरं तर अगदी महिन्याभरापासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती। मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिलेले होते। मध्यरात्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली होती आणि त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडे यांचे पीए हे सागर बंगल्यावरती दाखल झालेले होते। त्या ठिकाणी मुंडेंचा राजीनामा देण्यात आला। आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याबाबतची माहिती दिलेली आहे। एकूणच हा सगळा प्रकार कशा पद्धतीने घडला, आता ताज्या काय घडामोडी आहेत, या सगळ्या विषयासंदर्भात माझा सहकारी माझ्यासोबत आहे संकेत देशपांडे। या लाईव्ह चर्चेमध्ये आम्ही आत्ताच्या सगळ्या ताज्या घडामोडी तुमच्या समोर मांडणार आहोत। संकेत, आपण जर बघितलं तर काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे त्यांची कशा पद्धतीने अगदी निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्याचे फोटो व्हायरल झाले आणि या फोटोनंतर अगदी प्रत्येकाचं मन सुन्न होईल अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत। काय एकूण सगळ्या आत्ताच्या घडामोडी आहेत? निश्चितच माधुरी, काल जर आपण पाहिलं तर धनंजय देशमुख यांना कशा पद्धतीने अमानवी आणि निर्घृण पद्धतीने त्यांना मारण्यात आलं, ते सगळे फोटोग्राफ्स, ते सगळे व्हिडिओचे जे ग्राफ्स आहेत ते समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट जी आहे ती लाट उमटली। हे सगळे फोटोज व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांचं जे शासकीय निवासस्थान आहे देवगिरी, त्या देवगिरी निवासस्थानावर मध्यरात्री तब्बल 2 तास धनंजय मुंडे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अशा प्रमुख नेत्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते। ह्या सगळ्या आदेशांनंतर आज कोणत्याही क्षणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल असं बोललं जात होतं। अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे। धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक हे सागर बंगल्यावर पोहोचले। त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली। मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ तो राजीनामा स्वीकारत राज्यपालांकडे या राजीनाम्याची प्रत जी आहे ती पाठवलेली आहे। विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान विधानसभेमध्ये याची घोषणा देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते करताना पाहायला मिळणार आहेत। मागच्या अनेक दिवसांपासून माधुरी जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने जोर धरताना पाहायला मिळत होती। काल सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि विरोधकांकडून महाराष्ट्र में दो ही गुंडे कोकाटे मुंडे अशाच्या घोषणा दिल्या गेल्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले। काल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असणारे प्रकाशदादा सोळंके यांनी सुद्धा नैतिकतेची चाड असेल तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती। या सगळ्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच, आपण जर बघितलं तर आरोपपत्र काही दिवसांपूर्वीच दाखल करण्यात आलं, त्यामध्ये अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आली। खरं तर सबळ पुराव्यांअभावी पुढची कारवाई बाकी होतं। मात्र आता ज्या पद्धतीनं आरोपपत्र दाखल करण्यात आलं, मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचंच समोर आलं। त्यानंतर 2 नंबरचा जो आरोपी आहे तो सुदर्शन घुले, त्यानंतर विष्णू चाटे आणि इतर जे आरोपी आहेत ते आले। ज्या पद्धतीनं हे जे सगळे फोटो समोर आलेले आहेत त्यानंतर जी संतापाची भावना महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मात्र संकेत, आपण जर बघितलं 2 महिने आधीचा घटनाक्रम तर इतका उशीर का लावला गेलाय असा प्रश्न निर्माण होतोय। निश्चितच महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस पक्षाचे सध्याचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा अगदी काही वेळापूर्वी माध्यमांना ज्यावेळी संवाद साधला, माध्यमांची त्यांनी जेव्हा मीडिया इंटरॅक्शन केलं त्यावेळी बोलताना त्यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला माधुरी की जर तुम्हाला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचाच होता तर आजपर्यंतचा वेळ का लावला, साधारणतः 2 महिन्यांपासून हा सगळा वेळ का लावला? कारण 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या होते, 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होतो, यातच धनंजय मुंडे यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी का दिली आणि त्यानंतर मग राजीनामा घेण्यासाठी एवढी सगळी मागणी होत असताना सुद्धा हे सगळे वेळ का लावला? जर मुख्यमंत्र्यांचाच सर्वाधिकार होता राजीनामा घ्यायचा तर एवढे दिवस टोलवाटोलवी का झाली? मग मुख्यमंत्री म्हणायचे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादा निर्णय घेतील, अजितदादा म्हणायचे मुख्यमंत्री निर्णय घेतील, मग धनंजय मुंडे म्हणायचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी राजीनामा देईन, किंवा जुन्नरमध्ये बोलताना अजित पवारांनी स्वतःचं उदाहरण देत
नैतिकतेच्या आधारावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आपण कसा राजीनामा दिला होता हे सांगत थेटपणे राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टामध्ये टोलवलं. ही सगळी टोलवाटोलवी का झाली एवढे दिवस, असाच प्रश्न आता अनुत्तरित होतोय आणि हाच प्रश्न आता उपस्थित होतोय आणि विरोधक सुद्धा याच मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आता अजूनही आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच संकेत, आपण जर बघितलं तर राजकीय नेत्यांमध्ये नैतिकता उरलेली नाही असंच या एकूण घटनेमुळे आपल्याला बघायला मिळत आहे. कारण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार मागणी केली जात होती, राजीनामा द्या, राजीनामा द्या, मात्र मध्यरात्री, तू मगाशी सुद्धा उल्लेख केला, मध्यरात्री ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली होती, मात्र धनंजय मुंडे आहेत ते राजीनामा देण्यास तयार नव्हते अशी सुद्धा एक अंतर्गत माहिती सुद्धा समोर आलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं इतकं क्रूरपणे हत्या करून सुद्धा, आणि वाल्मिक कराड जो आहे तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे आणि या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे, तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची या सगळ्या घटनेमुळे वारंवार मागणी होते. बीडमध्ये कशा पद्धतीने दहशतवाद सुरू आहे, कशा पद्धतीने वर्चस्ववादाची आणि आपलेच सत्ता टिकून राहावी, आपलंच वर्चस्व राहावं यासाठी कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वतःची दहशत निर्माण केली, आणि या सगळ्या घटनेमधून खरं तर धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनामा देण्याची सातत्यानं मागणी होत असताना सुद्धा धनंजय मुंडे यांनी मात्र राजीनामा न देण्याची भूमिका अगदी शेवटपर्यंत ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मात्र ज्या पद्धतीनं फोटो व्हायरल झाले त्यानंतर मात्र धनंजय मुंडे यांना आपला राजीनामा हा द्यावाच लागलेला आहे. आपण जर बघितलं संकेत तर धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी सुद्धा, आणि आपण सुद्धा वारंवार त्यांच्या अनेकदा लाईव्ह चर्चेमध्ये त्यांचा सहभाग आहे, त्यांनी अनेकदा आपली भूमिका मांडलेली आहे. त्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वीच म्हटलेलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे, फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. त्या संदर्भातली काय माहिती आहे, करुणा मुंडे नेमकं काय म्हणालेल्या होत्या? निश्चितच करुणा मुंडे यांनी साधारणतः 2 मार्चला एक फेसबुक पोस्ट केली, 3/3/2025 को धनंजय मुंडे का राजीनामा होगा, #धनंजय मुंडे, असा ती सगळी त्यांच्या फेसबुकवरची पोस्ट होती. आणि ही पोस्ट झाल्यानंतर खरं तर काल धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल असं बोललं जात होतं. कारण करुणा मुंडेंनी असं सांगितलं होतं की माझ्या मंत्रालयातल्या काही सूत्रांनी असं सांगितलं आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे, केवळ त्याची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. मात्र काल जर आपण पाहिलं तर अर्थातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवण्या मागण्या मांडल्या जातात आणि शोकप्रस्ताव होऊन अधिवेशनाचं कामकाज हे त्या दिवसापुरतं तहकूब केलं जातं. त्यामुळे काल धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला नाही. मात्र कालच संतोष देशमुखांना कशा प्रकारे अमानुष पद्धतीने मारहाण झाली, संतोष देशमुखांना कशा पद्धतीने मारलं गेलं आणि मारत असताना आरोपी कसे निष्ठुर होऊन हसत होते, हे सगळे अगदी अंगावर काटा येणारे आणि शहारं उभे करणाऱ्याचे फोटोग्राफ जे आहे ते व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीचा दबाव वाढला. हा दबाव वाढल्यानंतर देवगिरी बंगल्यावर तातडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये सुद्धा माधुरी, तू जसा उल्लेख केला तसं अगदी शेवटपर्यंत धनंजय मुंडे हे राजीनामा देण्यासाठी तयार नव्हते अशी चर्चा झाली. मात्र त्याच बैठकीमधनं एक असा देखील सूर आला किंवा अशी देखील एक माहिती समोर आली की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अगदी पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी आग्रही होते. मात्र काही राजकीय गोष्टींमुळे, काही घटनांमुळे तो राजीनामा त्यावेळी झाला नव्हता. मात्र हे फोटोग्राफ्स व्हायरल आल्यानंतर सरकारचं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी आता हा तातडीनं राजीनामा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर एकीकडे बघितलं, सध्या देशमुख कुटुंबियांवरती खरं तर हा अत्यंत खडतर काळ आहे त्यांच्यासाठी, कारण ज्या पद्धतीनं फोटो व्हायरल झालेले आहे, अगदी माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे, अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती सध्याच्या घडीला अत्यंत ते कुटुंब तणावात किंवा भावपूर्ण वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. बीड जिल्हा बंदची सुद्धा विशेषतः हाक देण्यात आलेली आहे. विविध तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळला जातोय. त्यामुळे एकूणच सध्याची काय धनंजय देशमुख यांची काय प्रतिक्रिया आलेली आहे या सगळ्या प्रकारानंतर? धनंजय देशमुख अक्षरशः धाय मोकलून रडताना आपल्याला पाहायला मिळाले माधुरी. ज्यावेळी मनोज जरांगे पाटील, काल त्यांची प्रकृती बिघडलेली होती, छत्रपती संभाजीनगर मधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये मनोज जरांगे पाटील हे उपचार घेत होते आणि आज मनोज जरांगे पाटील हे सगळे फोटोग्राफ्स व्हायरल झाल्यानंतर थेट मस्साजोगला पोहोचले. मस्साजोगला पोहोचल्यानंतर त्यांनी देशमुख परिवाराला धीर देण्याचा प्रयत्न केला. काल एका मराठी वृत्तवाहिनीवर बोलत असताना सुद्धा धनंजय देशमुख यांनी हे फोटोग्राफ्स मी पाहू शकत नाही
अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं होतं. अक्षरशः त्यांना त्यांच्या अश्रूंना बांध फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आज सुद्धा धनंजय देशमुख हे मनोज जरांगे पाटलांच्या अगदी गळ्यामध्ये पडून धाय मोकलून रडताना आपल्याला पाहायला मिळत होते. ते अक्षरशः बोलूही शकत नव्हते माधुरी, इतक्या हे सगळे भयानक पद्धतीचे फोटोग्राफ व्हायरल झाल्यानंतर. त्यामुळे अर्थातच या सगळ्यानंतर आता त्यांचा राजीनामा तर झालेला आहे आणि धनंजय देशमुखांची आतापर्यंत तरी कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती माधुरी आलेली नाही. मात्र मनोज जरांगे पाटलांनी एवढे दिवस राजीनाम्यासाठी का लावले असं म्हणत एक प्रकारे धनंजय मुंडे यांना आता राजीनामा घेतलाय, थेट तुरुंगामध्ये पाठवा अशी देखील जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंबियांसाठीचा आत्ताच्या सध्याच्या घडीचा हा अत्यंत खडतर काळ आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. मात्र ज्या व्यक्तीच्या घरातीलच सदस्य गेलेला आहे त्या घरावरती काय बेतलेली आहे हे अगदी न सांगणं, शब्दामध्ये व्यक्त न करणं कठीण आहे. अशा काळामधून सध्या देशमुख कुटुंबीय जात आहे. मात्र आपण जर दुसरीकडे बघितलं तर 2 महिन्यांचा काळ उलटलेला आहे. त्यानंतर कुठेतरी आता तातडीची ऍक्शन घेण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. संकेत आपण जर दुसरीकडे बघितलं तर आता हे जे आरोपी आहे तर आरोपपत्र दाखल झालेलं आहे. जे वकील आहेत उज्ज्वल निकम त्यांची विशेष सरकारी वकील नियुक्ती झाल्याच्या नंतर आपण बघतोय की ह्या घडामोडी अगदी वेगानं घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे हे जे आरोपी आहेत आता त्यांचं नेमकं काय होणार, त्यांना तातडीनं फाशीची शिक्षाच होणार का, पुढे काय होणार या संदर्भातली काय अपडेट आहे? माधुरी, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी संतोष देशमुखांच्या हत्येच्या 79व्या दिवशी 1400 पानी चार्जशीट जे आहे ते दाखल झालं. हे चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्या चार्जशीट मध्ये नेमकं काय आहे यातले एक एक तपशील समोर येत होते. ज्या पद्धतीने काल त्या चार्जशीट मधले फोटोग्राफ सगळे व्हायरल झाले. हे व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते. 12 मार्चला केजच्या न्यायालयामध्ये ही सगळी सुनावणी जी आहे ती होणार आहे. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून आणि बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सरकारी सहाय्यक वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतरची ही पहिली सुनावणी आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे 12 मार्चला या आरोपींबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो हे अधिक प्रखरपणे जे आहे ते समोर येऊ शकतं. नक्कीच 12 मार्चला ह्या आरोपींबाबत काय निर्णय घेतला जातो हे समोर येईलच. मात्र सध्या तरी राज्यभरामध्ये आपल्याला एक तीव्र भावना पाहायला मिळते आहे. कारण ज्या पद्धतीनं फोटो व्हायरल झालेले आहे संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. अगदी अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे. आणि कारण काय आहे तर वाद, अॅट्रॉसिटी, खंडणी प्रकरण, अशा प्रकरणातून इतकी निर्घृणपणे हत्या होणं म्हणजे कुठेतरी राज्यामध्ये अगदी महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हळहळ व्यक्त करतोय. आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे. मात्र आता पुढे त्यांच्या कारकिर्दीबाबत काय निर्णय घेतला जाणार, आता त्यांच्याकडे जे खातं आहे ते खातं कोणाकडे सुपूर्द केलं जाणार, हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. याबाबत काय सध्याच्या अपडेट्स? माधुरी, याबाबत जर आपण बोललो तर अर्थातच धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधीलच एका नेत्याला जे आहे ते या ठिकाणी वर्णी त्यांची लागेल असं बोललं जातंय. प्रामुख्याने 3 नावं जी आहेत ती या सगळ्यामध्ये चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. एक नाव आहे राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचं. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते म्हणून अनिल भाईदास पाटील यांची ओळख आहे. त्यामुळे अनिल भाईदास पाटील यांची धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळावर वर्णी लागू शकते असं बोललं जात आहे. संजय बनसोड जे राज्याचे माजी क्रीडा मंत्री राहिलेले आहेत, उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांच्या नावाची देखील चर्चा जी आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होताना पाहायला मिळते. तर माजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची देखील या मंत्रिमंडळामध्ये या मंत्रिपदावर वर्णी लागू शकते अशी चर्चा सुरू झालेली आहे. या व्यतिरिक्त मग माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके, देवळाली विधानसभेचे आमदार सरोज आहिरे यांच्या नावाची चर्चा देखील सुरू आहे. मात्र या सगळ्याबाबतचा निर्णय हे अर्थातच अजित पवार घेणार आहेत. त्यामुळे एका मंत्रिपदावर आता या कोणाची वर्णी लागते, या 5 नावांपैकी कोणाची वर्णी लागते की अनपेक्षित कोणता चेहरा मंत्रिपदावर अजितदादा देतात हे पाहणं महत्वाचं आहे. नक्कीच या संपूर्ण घटनेबाबतच्या ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तुर्तास या लाईव्ह मध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.